एकनाथ खडसे समर्थक आमदार, खासदार आणि नेत्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची भेट घेतली। राजू भोळे, स्मिता वाघ आणि हरिभाऊ जावळे हे तीन आमदार, खासदार ए.टी. पाटील आणि जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्षांना भेटले। एकनाथ खडसेंनी दबाव तंत्र म्हणून या नेत्यांना भेटीसाठी पाठवलं का असा सवाल विचारला जातोय। तर खडसे आणि जळगावमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनीच या नेत्यांना बोलावून घेतल्याची चर्चाही रंगतीये। असं मुद्दा म्हणून कोणीही मला भेटायला खडसे साहेबांच्या प्रकरणात आलं नाही। जळगाव जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आले होते आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक चर्चा करण्यासाठी मी त्यांना इथं बोलवलं होतं। 31 तारखेपर्यंत आम्हाला संघटनेच्या सर्व समित्या पूर्ण करायच्या असल्या कारणानं मी त्यांना निरोप घेऊन बोलवलं होतं आणि केवळ तेवढ्याच विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली। महसूल मंत्री एकनाथ खडसे राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार अशा चर्चा रंगत असताना जळगाव महानगरपालिकेतल्या 16 नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय। हे सगळे नगरसेवक खडसेंचे समर्थक असून त्यांनी अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याचा इशारा दिला। सामूहिक राजीनाम्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे सोपवण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिलाय। जळगाव भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचं हे दबाव तंत्र असल्याची चर्चा रंगू लागली आहे। आमचा भारतीय जनता पक्ष हा पण आता उद्या पाठीशी उभा राहायला हवा होता, तसे उभे राहताना ते दिसून येत नाही। पक्ष साथ देत नाही, आमचं गायब झालं, आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावं अशी आमची अवस्था झाली आहे। याच्या पक्षात आम्ही पक्षाच्या निदर्शन आणण्याकरता आम्ही सामुदायिक राजीनामा देतो। खडसे साहेब एक धुवाधार नेते आहे, त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष ताकदनिशी उभं राहायला पाहिजे होता, परंतु एकच पक्षाध्यक्षच फक्त त्यांचं स्टेटमेंट येतं। आमची याची मागणी आहे की मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळातील सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं। भाजप युवा मोर्चाच्या जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांच्या पुतळ्याचं दहन केलं। खडसे यांच्यावर खोटे आरोप होत आहेत, तसे खोटे आरोप करणाऱ्यांचा निषेध करत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। जळगाव शहरातील टॉवर चौकात हे पुतळा दहन करण्यात आलं। बिनबुडाचे आरोप करणाऱ्या अंजली दमाने यांच्या पुतळ्याचे दहन केले। जिल्ह्याचे व आमचे लाडके नेते एकनाथराव खडसे, नाथाभाऊ यांच्यावर जे बिनबुडाचे आरोप होत आहे त्या संदर्भात आम्हाला ती द्वेष निर्माण झाल्यामुळे आम्ही अंजली दमाने यांचा पुतळा जाऊन दहन करून धिक्कार केलाय। आणि तसे आज रोजी आम्ही सगळे जळगावमधनं मुंबईसाठी रवाना होतोय। आमचे प्रदेशाध्यक्ष श्री दानवे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे की अशा या आरोपांना कुठेतरी थारा लागला पाहिजे। नगर जिल्ह्यात कौमार्याच्या परीक्षेत नापास झाल्यानं लग्न नाकारणाऱ्या नवऱ्या मुलानंच आता मुलीला परत आणण्याची तयारी केली आहे। मुलगा मुलीला आणण्यासाठी तिच्या गावी जात असल्याची माहिती पुढे येते। नगर जिल्ह्यात नुकतंच लग्न झालेल्या मुलीची कौमार्याची परीक्षा घेण्याची संतापजनक कृती जात पंचायतीनं केली। या कौमार्याच्या परीक्षेत ती नापास झाली म्हणून तिला झिडकारण्यात आलं। जात पंचायतीनं तिला कौमार्याच्या परीक्षेत नापास ठरवलं। त्यानंतर तिच्या अंगावरचे सगळे दागिने घेऊन लग्न मोडून नवऱ्या मुलाकडचे लोक निघून गेले। मीडियाच्या दबावानं महिला आयोग आणि सरकारनं तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली आणि अखेर मुलीला नाकारणारा तो नवरा मुलगा आता तिला पुन्हा घरी आणण्यास तयार झालाय। एका महाविद्यालयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे। या प्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरून आज पहाटे तिचा मित्र आणि इतरांवर खून आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेडच्या ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणारी 19 वर्षीय स्नेहल सुरेशराव भांगे ही कौठा परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या जागेलगत काल दुपारी बेशुद्ध अवस्थेत सापडली होती। बांधकामावरील सुपरवायझरनं तिला शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं, पण काही वेळातच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे ग्रामीण पोलिसांना संध्याकाळपर्यंत या गोष्टीची कल्पनाही नव्हती। पोलीस या प्रकरणात अगदी बेफिकीर असल्याचं दिसून आलं। स्नेहलचा वर्गमित्र आणि इतर काही जण तिला त्रास देत होते, तिच्या मोबाईलवर फोन करत होते, मेसेज करत होते। त्यापैकी दीपक जाधव यानं तिचा घातपात केला असावा असा संशय स्नेहलचे वडील आणि भावानं व्यक्त केलाय। शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला शेतकऱ्यांनी आज टाळं ठोकलं। महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत असल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बँक कर्मचाऱ्यांना आत कोंडून घेत बँकेला कुलूप लावून आपला संताप व्यक्त केला। मराठवाड्यातील अनेक शेतकरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर गेल्या 3 दिवसांपासून धरणं आंदोलन करते, मात्र
बँक अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्यानं शेतकऱ्यांनी बँकेला कुलूप लावून आपला रोष व्यक्त केला। जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र ग्रामीण बँक उघडू देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृती समितीनं औरंगाबादमध्ये निदर्शनं केली। सरकारनं आश्वासनं देऊनही अद्याप अनुदानास पात्र घोषित केलेल्या सर्व शाळांना अनुदान दिलेलं नाही याच्याच निषेधार्थ कृती समितीनं शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं केली। प्रत्येक वेळी सरकार नुसतं आश्वासन देत असून प्रत्यक्षात घोषणांची अंमलबजावणी होत नसल्यानं सरकार शिक्षण संस्थांची फसवणूक करत असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यवतमाळ जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रक्रियेला शासनानं स्थगिती दिल्यानंतर शिक्षक संघटनांमध्ये वादाला सुरुवात झाली आहे। 10 वर्षांपूर्वीच्या कृती समितीच्या लेटर पॅडचा गैरवापर करत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलीवर स्थगिती आणली। पदाधिकाऱ्यांना बदली प्रक्रियेत काहीच साधता आलं नाही, त्यामुळे शिक्षकांना वेठीस धरून प्रक्रियेवर स्थगिती आणण्यात आली असा आरोप बदलीस पात्र शिक्षकांनी केला असून बदली झालेल्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे अशी मागणी करत शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली। शिक्षकांच्या बदली प्रकरणात कृती समितीनं गैरप्रकार झाल्याची तक्रार केली। यामुळे शासनाच्या अवर सचिवांनी बदल्यांना स्थगिती देत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे खळबळ उडाली असून बदल्यांच्या स्थगिती प्रकरणात शिक्षकांनी कृती समितीविरुद्ध रणशिंग फुंकलंय। तंबाखू सिगरेट बिडीच्या व्यसनामुळे अनेकांचा मृत्यू होतो, कुटुंब उद्ध्वस्त होतात असा संदेश देण्यासाठी यवतमाळमधील विद्यार्थ्यांनी कुंचला वापरून जिल्हा परिषद इमारतीच्या भिंती रंगवल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपासून भिंतींवर प्रबोधनात्मक चित्र काढण्यात आली आहेत। जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सलाम मुंबई फाउंडेशनच्या सहकार्यानं भित्तिचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेसाठी विद्यार्थी चित्रकारांनी भर उन्हात जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या भिंतींवर चित्र रेखाटलं। जिंदगी चुनो तंबाखू नहीं, धूम्रपान को जिसने गले लगाया मौत ने उसको पास बुलाया असे मार्मिक संदेश असलेली भित्तिचित्र रेखाटण्यात आली। या चित्रांमधून तंबाखूच्या व्यसनामुळे माणसाची अवस्था किती भयावह बनते हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरामध्ये आज प्रथमच घोड्यांच्या शर्यतीची स्पर्धा पार पडली। गुजरातमधील पोरबंदर, अहमदाबाद, सुरत यांसह राज्यातील मुंबई, नेरळ, माथेरान, परळी वैजनाथ, नांदेड, माळेगाव, नाशिक येथील घोडे मालकांनी या स्पर्धेसाठी आपल्या घोड्यांसह सहभाग घेतला। संगमनेर, पुणे भागातील शर्यतींमध्ये प्रथम आलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच घोडाही या शर्यतीमध्ये सहभागी झाला होता। मोठ्या शहरांमध्ये घोड्यांच्या शर्यती होतात, मात्र येवल्यासारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच अशी शर्यत होत असल्यानं ठिकठिकाणाहून घोडे शौकीन या शर्यतींचा आनंद लुटण्यासाठी आले होते। सोलापुरातील शेळगे इथल्या मित्रनगर इथं हांडेपिठाच्या गिरणी शेजारी घरगुती गॅसचा स्फोट झाल्यानं 7 घरं जळून खाक झाली आहेत। या स्फोटात 6 जण जखमी झाले। या जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गॅसचा स्फोट झाल्यामुळे लागलेल्या घरांची आग अग्निशमन दलानं विझवली असून हा स्फोट कसा झाला याचा तपास पोलीस करतायत। इचलकरंजी शहरातील वादग्रस्त दारू दुकान बंद करण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय संघटनेनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केलं। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क दारू आणि बिअरच्या बाटल्या फोडून सरकारचा जोरदार निषेध केला। यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी एका पोत्यातून आपल्यासोबत दारू आणि बिअरच्या बाटल्या आणल्या होत्या, त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतल्या आणि त्यानंतर फोडूनही टाकल्या। विशेष म्हणजे बावणे गल्लीतील वादग्रस्त दुकान बंद करण्यासाठी इचलकरंजीतील महिला गेले महिनाभर गांधीगिरी मार्गाने आंदोलन करतात, मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तसंच आंदोलक महिलांना उभी बाटली आडवी करण्यासाठी मतदानाचा पर्याय सुचवलाय, मात्र आंदोलकांचा मतदानास विरोध असून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचे अधिकार वापरून कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर हे दारू दुकान बंद करावं अशी मागणी केली जाते। दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात गजाआड असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची शैक्षणिक जमिनीसाठी दिलेली 23 एकर जमीन महसूल विभागानं जप्त केली आहे। विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेवून ही कारवाई थेट मंत्रालयातून करण्यात आली आहे। महापालिकेच्या अजून अशा अनेक मोक्याच्या जमिनी भुजबळांच्या ताब्यात असल्यानं लवकरच अशा तक्रारी करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। त्यामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा भुजबळ समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे। धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात 5वा दीक्षांत समारंभ मोठ्या थाटात पार पडला। केंद्रात प्रशिक्षित 640 पोलीस कर्मचारी राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस सेवेत रुजू होणार आहेत। नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दीक्षांत समारंभ पार पडला। दीक्षांत समारंभाच्या सुरुवातीला
फ्लॅग मार्च करण्यात आल्या त्यानंतर प्रशिक्षणार्थींचा शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी 22 जिल्ह्यातील 640 प्रशिक्षणार्थींनी अतिशय लयबद्ध पथसंचलन करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा आणि प्रशिक्षकांचा समारंभात गौरव करण्यात आला। प्रामाणिकतेसह निपक्षपातीपणे आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी झटण्याचं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं। प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबातील सदस्य देखील समारंभाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लातूरच्या गंभीर पाणी टंचाईचे चटके जसे सर्वसामान्यांना बसत आहेत तसेच ते लातूर शासकीय रुग्णालयातील रुग्णांनाही भेडसावत आहेत। मात्र रुग्णांची दुर्दशा एप्रिल महिन्यापासून मिटली आहे आणि याला कारण ठरलंय 1989 बॅचच्या पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप। महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या 233 पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लातूरच्या भीषण पाणी टंचाईची चर्चा झाली आणि काही दिवसातच 2.5 लाख रुपये उभे राहिले। यातून रुग्णांना थंड पाणी पुरवलं जात आहे। उभ्या राहिलेल्या निधीतून पाऊस पडेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सोनावल गावात अस्वलानं गावकऱ्यावर हल्ला चढवला आणि त्यात 4 गावकरी जखमी झाले आहेत। दुष्काळाच्या दाहकतेमुळे वन्यजीव जंगलाबाहेर लोकवस्तीत अन्न आणि पाण्याच्या शोधात येत असल्यानं नागरी वस्त्यांवर वन्यजीवांचे हल्ले वाढले आहेत। या हल्ल्यामुळे वन्यजीव विरुद्ध माणूस असा संघर्ष खानदेशात पाहायला मिळतोय। यापूर्वी धुळे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एकाला आपला जीव गमवावा लागला होता। महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीनं सुरू केलेलं डायकिटेन या घातक रसायनाचं उत्पादन त्वरित थांबवावं म्हणून कंपनी शेजारील आसनपोई या ग्रामस्थांनी कंपनीच्या मेन गेटवर मोर्चा नेला। काही महिन्यांपूर्वी या कंपनीत मोठा स्फोट झाला होता। तेव्हापासून हे डायकिटेन किती घातक आहे याची कल्पना ग्रामस्थांना आली होती। त्यामुळेच हे उत्पादन बंद करण्यासाठी इथल्या गावकऱ्यांनी आंदोलन केलं। प्रशासनाला आमचं एवढंच म्हणणं होतं की प्रशासनाला आता असलेलं आपलं प्रोडक्शन आजच्या आज याच ठिकाणी बंद करण्यात यावं। उद्या त्या समिती नेमल्या प्रशासकीय काही अडचणी होत्या, प्रशासकीय अडचणीतून काही समिती नेमली जाईल, त्या समितीचा अंदाज घेतला जाईल, त्या अंदाजानुसार काय करावं पुढचं पाऊल आहे। पण सध्या तरी आमचं हे प्रोडक्शन तुमचं जे आहे ते आम्हाला घातक आहे, ते आजच्याच बंद करावं असं आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या इथे शेतीमध्ये पण आम्हाला चांगल्या तऱ्हेचं आमचं पीक ह्याच्या अगोदर जे येत होतं त्याप्रमाणे का आतापर्यंत येत नाही। पुष्कळ कलमांची झाडं आहेत त्याच्यावरती फलधारणा होत नाही। अशा तऱ्हेचं घातक प्लॅन त्यांनी आणल्यामुळं आमच्या सर्व लोकांनी ग्रामस्थांनी या गोष्टीच्यासाठी थोडंसं विचार केला आणि ही कंपनी किंवा हे प्रोडक्ट हटावं म्हणून आम्ही एक निर्धार केलेला। रायगड जिल्ह्यात माणगावमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत लागलेल्या आगीमध्ये बँकेचं मोठं नुकसान झालं। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही बँक आहे। आग लागल्याचं लक्षात येताच महाड आणि रोहा नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आलं आणि आग शमवण्यात आली। या आगीत पहिला मजला जळून खाक झाला, मात्र सुदैवानं त्याची झळ आजूबाजूच्या दुकानांना बसली नाही। ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज वर्तवला जातोय। ऑनलाईन मोबाईल खरेदीच्या बहाण्यानं तरुणाला 52,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। रत्नागिरीतल्या सिद्धेश नागवेकर असं लुबाडल्या गेलेल्या तरुणाचं नाव आहे। सिद्धेशनं ऑनलाईन मोबाईल खरेदी केली होती। तुम्ही नापतोलचे भाग्यवान ग्राहक ठरले असल्याचा फोन त्याला आला होता। सोबतच 12.5 लाखांचं बक्षीस त्यांना मिळाल्याचं पलीकडून सांगण्यात आलं। बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी सिद्धेशनं 52,000ची रक्कम भरली, मात्र त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं। त्यांचा खाते क्रमांक दिला, त्यानुसार सुरुवातीला 12,000 रुपये फिर्यादीने स्टेट बँक रत्नागिरी या ठिकाणी जाऊन रक्कम भरली। त्यानंतर पुन्हा आरोपींनी वेगवेगळी कारणं सांगून तुमचा चेक अडवलेला आहे बँकेने, आता तुम्हाला हा टॅक्स भरावा लागेल, तो टॅक्स भरावा लागेल असं सांगून फिर्यादीला एकूण 62,500 रुपये भरण्यास भाग पाडले व फिर्यादीची फसवणूक केलेली आहे। त्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एसटीचा 68वा वर्धापन दिन आज रत्नागिरीच्या एसटी बस स्थानकात जल्लोषात साजरा करण्यात आला। रत्नागिरीच्या मुख्य बस स्थानकाला वाढदिवसाच्या निमित्तानं सजवण्यात आलं होतं। रत्नागिरी बस स्थानकात एसटीचे विभागीय व्यवस्थापक KB देशमुख यांच्या उपस्थितीत कर्मचारी आणि प्रवाशांच्या हस्ते केक कापून एसटीचा 68वा वर्धापन दिन रत्नागिरी एसटी विभागानं साजरा केला। यावेळी एसटीचे ज्येष्ठ निवृत्त कर्मचारी अधिकारी, सध्या कार्यरत असलेले चालक, वाहक,
प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रत्नागिरी बस स्थानकातून सुटलेल्या विविध बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आमदार, अधिकारी यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झालेल्या योजनांचा शुभारंभही आज रत्नागिरीत करण्यात आला। मेडिकल इंजिनिअरिंगच्या राज्याच्या सीईटीमध्ये एमबीबीएसच्या परीक्षेत जेमतेम 17% विद्यार्थीच पात्र ठरल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण महासंचालकांनी जाहीर केली आहे। या परीक्षेचा निकाल इंटरनेटवर जाहीर झाला आहे। इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय प्रवेशासाठी एकूण 3,97,000 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 2,75,627 विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसले। त्यापैकी फक्त 46,797 विद्यार्थी पात्र ठरलेत। आता राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या 2,810 जागांसाठी या 46,797 विद्यार्थ्यांमध्ये चुरस असणार आहे। मुंबईकरांसाठी आता एक गुड न्यूज म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर होणार आहे। 970 घरांसाठी ही लॉटरी काढली जाणार आहे। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी ही माहिती दिली। तर उपनगरातील जुन्या इमारतींचा 33/7A योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे। यासाठी सरकार धोरणात्मक निर्णय जाहीर करणार आहे। 33/7 हा केवळ आतापर्यंत मुंबई शहरातील इमारतींना लागू आहे। आता ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही हा लागू करण्याचा विचार केला जातो। आता बातमी तुमच्या खिशाला मोठं भगदाड पाडणारी। जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भस्मासूर उभा राहिला। मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दणकून वाढ झाली। डिझेलचे दर ₹2.26 तर पेट्रोल ₹2.58 महाग झालं। तर आवक घटल्यानं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये भाज्यांचे भाव गगनाला भिडले। सरसकट सगळ्याच भाज्यांचे दर ठाण्यामध्ये 80 ते 120 रुपयांच्या घरात पोहोचले। तर अरुण जेटलींना अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या 0.5% कृषी कल्याण सेस हा आजपासून लागू होणार आहे। त्यामुळे आता सेवा कर 14.5% 15% गेलाय। म्हणजेच मोबाईलपासून रेल्वे तिकिटापर्यंत D2H सेवेपासून हॉटेलिंग, विमान प्रवास सारं काही महाग होणार आहे। अर्थात यामुळे सामान्यांच्या रोजच्या खर्चात एकदम मोठी वाढ होतीये। स्वतःला टीसी असल्याचं भासून एका 15 वर्षाच्या मुलीला खेचत स्टेशन बाहेर नेण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यामध्ये समोर आलाय। तोत्या टीसीने केलेले हे कृत्य ठाण्याच्या रेल्वे ब्रिजवर घडलं। ठाण्यातील एका खाजगी क्लासमध्ये 12वीचे धडे घेण्यासाठी मुलगी रोज बदलापूरहून अपडाऊन करते। संध्याकाळी 7:30 ते 8च्या सुमारास क्लास संपून घरी ती निघाली होती। तिनं सॅटिस पुलावरून रेल्वे स्टेशनवर प्रवेश करताच तिला या तोत्या टीसीनं हटकलं। आपला फर्स्ट क्लासचा पास मुलीनं त्याला दाखवला। तरीही तुला साहेबांसमोर जावं लागेल असं म्हणत तो तिला रेल्वे स्थानकाबाहेर जबरदस्ती घेऊन जाऊ लागला। पण गर्दीचा फायदा घेत मुलीनं तिथून पळ काढला। घाबरलेल्या अवस्थेत आपल्या वडिलांना ही हकीकत तिनं फोनवरून सांगितली। पुढे हिंमत दाखवत याबाबत ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रारही केली। या घटनेनंतर आता एकच खळबळ उडाली आहे। शिवाय रेल्वे स्टेशन आणि परिसरातल्या महिला सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कल्याणमध्ये मंगळवारी रात्री महावितरणच्या कार्यालयाची नागरिकांनी तोडफोड केली। तर रास्ता रोको करून आग्रा रोडवरची वाहतूक अनेक तास अडवून धरली। फडणवीस सरकारनं स्मार्ट सिटी करण्याचा चंग बांधलेल्या कल्याणमधले नागरिक लोड शेडिंगमुळे पुरते हैराण झाले आहेत। टिळक चौक, अहिल्याबाई चौक, पारनाका, दूधनाका, आग्रा रोड, आधारवाडी, गांधारी रोड, श्री कॉम्प्लेक्स, दुर्गाडी या भागात गेल्या 2 दिवसांपासून रात्रभर वीज गुल होतीये। ऐन उकाड्यात सुमारे 2.5 लाख लोकांना रात्रच्या रात्र जागून काढावी लागतेय। दोन्ही दिवस रात्री 11 ते 3:30 पर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता। याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना धड उत्तर देण्यासाठी एकही कर्मचारी किंवा अधिकारी महावितरण कार्यालयात उपस्थित नव्हता। इतकंच नव्हे तर अधिकारी, जनसंपर्क अधिकाऱ्यांचे फोनही लागत नव्हते। अखेर लोकांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।